देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा आज व्हिडिओ शेअर केला। या व्हिडिओवरून बऱ्याचशा राजकीय टीका-टिप्पणी आता समोर येताना पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत वर्षाताई गायकवाड आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। ताई, ज्या पद्धतीनं पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ आणलाय आणि मी सगळ्यांना माफ करतो अशी भूमिका त्यांनी घेतली आहे। भाजपचे नेतेही म्हणतात की मोदींचं मन मोठं आहे। काय नेमकं वाटतं तुम्हाला? नाही, सर्वप्रथम माझा प्रश्न त्यांना हा आहे की देशाची संसद चालू आहे, या संसदेच्या 15 दिवसाच्या काळामध्ये नरेंद्र मोदी संसदेमध्ये का येत नाही आहेत आणि संसदेमध्ये का उत्तर देत नाहीत? जे बघतोय आम्ही त्यांचे फक्त व्हिडिओ बाहेर येतात, त्यांच्याकडून एक तर कोणी माफी मागितली नाही, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदींना माझं सांगणं आहे आणि त्यांचं जे आतापर्यंतचं जे वर्तन बघितलं, भाजपाचं वर्तन, RSSचं वर्तन बघितलं तर जगा सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण। म्हणजे तुम्ही बघा की आदरणीय नेत्या सोनिया गांधी असतील किंवा प्रियांका गांधी असतील किंवा इंदिराजी गांधी असतील किंवा ममता बॅनर्जी असतील, या महिला नेत्यांच्या बाबतीमध्ये ज्या तऱ्हेने बोललं गेलं, ज्या तऱ्हेने एकेरी उल्लेख झाला, त्यांची बरोबरी कोणाशी करण्याचं काम त्या ठिकाणी झालं, त्यावेळी नरेंद्र मोदी का गप्प होते? संसदेमध्ये एका खासदाराने देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूजींबद्दल बोलण्याचं त्या ठिकाणी काम केलं आणि गलिच्छ बोलण्याचं काम केलं। त्यावेळेला नरेंद्र मोदींनी त्यांना थांबवलं का नाही की त्या देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी पहिलं काम ज्या तऱ्हेने केलं, स्वातंत्र्य लढ्यात त्यांचं जे योगदान होतं त्याबद्दल त्यांना थांबवण्याचं काम का नाही केलं? सातत्याने जेव्हा ते भाषणसुद्धा करतात तेव्हा ते ह्या सगळ्या व्यक्तींची, कारण इंदिराजी गांधी पण कोणाच्या आई होत्या, देशाच्या पंतप्रधान होत्या, सोनियाजी गांधी पण कोणाच्या तरी आई आहेत, खासदार आहेत, पण तुम्ही सातत्याने त्या महिलांचा अपमान केला, भाषणामध्ये तुम्ही त्या ठिकाणी त्या महिलांचा अपमान केला संसदेमध्ये। त्यामुळे असं आहे की माझं तर म्हणणं आहे कोणाच्या आईचा अपमान करणं योग्य नाही, कारण शेवटी महिला ही थोड्या काळची पत्नी अंतकाळाची माता असते। पण तुम्ही ज्या तऱ्हेने दुसऱ्यांना सांगत आहात, कधीतरी स्वतः पण आत्मचिंतन करण्याची वेळ आली। आणि दुसरं त्यांना माझा एक सल्ला आहे की थोडं राहुल गांधींकडून काही गोष्टी शिका। ज्या तऱ्हेने राहुल गांधीजींनी संयम आणि सहनशक्तीचं त्या ठिकाणी प्रतीक म्हणून काम केलेलं आहे, कारण आता आपण जर बघितलं तर राहुलजींना किती तुम्ही प्रोपगंडासाठी किती पैसे खर्च केले, मीडियाने, चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध पूर्ण सोशल मीडिया तुम्ही लावलात, RSSने आणि भाजपाने आणि तुम्ही स्वतः, पण त्यांनी न डगमगता हे झालेले आहेत, पप्पू आहेत, इलेक्शन हे केलं, किती काय काय तुम्ही केलं, पण आज जगाला आणि आज देशाला सुद्धा कळत आहे की खरा पप्पू कोण आहे आणि खरा नेता कोण आहे। हे आता लोकांना सांगायची गरज नाही, लोक स्वतःहून समजदार आहेत। त्यामुळे मुलांना तुमच्या या सल्ल्याची गरज नाही आणि तुमच्या माफीची पण गरज नाही। मुलं ही हुशार आहेत, त्यांना हे माहिती आहे की आम्ही जे करतो आहोत ते कशासाठी करत आहोत। स्वतःच्या न्याय हक्क मागण्याचा अधिकार संविधानाने त्यांना दिलेला आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही जर परीक्षामध्ये 10 वर्षामध्ये 152 पेपर जर लीक होत असतील तर ती जबाबदारी घेणं शिका आणि त्या जबाबदारीला तुम्ही स्वतः त्या ठिकाणी जे आहे ते गृहमंत्र्यांना माझा प्रश्न आहे की ज्या मुलांना तुम्ही मारलं, म्हणजे 15 दिवसापासून आम्ही गृहमंत्र्यांना संसदेमध्ये बोलवतोय, ते येत नाही आहेत, गायब आहेत। का येत नाही आहेत? कारण तुम्ही ज्या तऱ्हेने त्या मुलांवरती अश्रुधुराचा वापर केला, लाठीकाठीचा वापर केला, गनचा वापर केला, AK-47, ती मुलं कोण आहेत? त्या मुली कोण होते ज्यांच्याशी अश्लील चाळे झाले? ते आपल्या भारतीय मुलं आहेत आणि त्यांच्याशी असं वागल्यामुळे त्याचा उद्रेक झाला। हे गोष्टी समजून घेण्याची तुमची असली पाहिजे। त्यामुळे कधीतरी सहनशीलता आणि संयमाचा पण वापर करा आणि ऐकण्याची कॅपॅसिटी हवा। सातत्याने मन की बात नका करू, जनाची पण ऐकत जा, तरुणांची पण गोष्टी ऐका, म्हणजे तुम्हाला कळेल की काय बदलाव केले पाहिजेत। नक्कीच ताई, एकीकडे त्या ठिकाणी लोकसभेमध्ये येत नाही आहेत देशाचे पंतप्रधान। आज अमित शाह हे पुण्यामध्ये होते आणि अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आणि देशासाठी त्यांनी खूप देशाच्या सुरक्षेसाठी चांगलं काम केलं असं अमित शाह म्हणतायत। कसं पाहता याकडे? नाही, देशामध्ये खूप साऱ्या लोकांनी त्या ठिकाणी जे आहे, जे त्या देशाच्या कामामध्ये आहेत, ज्या आर्मीमध्ये आहेत किंवा इंटेलिजन्समध्ये आहेत, त्यांनी सगळ्यांनी चांगलं काम केलेलं आहे। पण आता अजित डोवालांना हा पुरस्कार दिलेला आहे, त्यामुळे मला याचं कारण जर काय असेल ते आपल्याला धुरंधर 3 पिक्चर येईल त्यावेळी धुरंधर 3मध्ये कळेल। सातत्याने आपण बघितलं की प्रोपगंडा मूवी तयार करून काय काय केलं, धुरंधरमध्ये आपल्याला ते पण कळून जाईल की एक्झॅक्टली का लोकमान्य टिळक पुरस्कार त्यांना दिला। चित्रपटासाठी मग हा पुरस्कार दिला असं म्हणायचं? आता त्याचं उत्तर धुरंधर 3मध्ये कळेल ना की कशासाठी पुरस्कार दिला। जसं प्रत्येक गोष्टीचं उत्तर हा धुरंधर पिक्चर द्यायला लागलाय। पंतप्रधान कधी संसदेमध्ये येऊन उत्तर देत नाहीत, गृहमंत्री तुम्हाला माहिती आहेत ते पण ते कधी उत्तर देत नाहीत, पिक्चरच उत्तर देतो आजकाल धुरंधर। त्यामुळे त्याचं उत्तर आपण जेव्हा धुरंधर 3 बघू तेव्हा त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल। अमित साटम यांनी टीका केली आहे काँग्रेसवर आणि काँग्रेसनं नेमकं केलंय काय हे त्यांनी आधी सांगावं, मेरिटवर ते बोलत नाही असं पण म्हणतात आणि केवळ राजकारण करायचं म्हणून राजकारण करतात असंही म्हणतात। नाही, अमित साटमाने आम्ही एक गोष्ट केली नाही जी अमित साटमाने केली, ते जितके शिवरे आहेत, जितके खालच्या पतीचं बोलतात तितकं खालच्या पतीचं बोलण्याचं काम काँग्रेसने केलं नाही, हे मी मान्य करते। पण कामाच्या बाबतीत ते म्हणाल तर काय, त्यांचं सरकार येऊन किती वर्ष झाली हो? याच्या आधी काही रस्ते नव्हते, याच्या आधी पूल नव्हते, याच्या आधी रेल्वे नव्हती, याच्या आधी काय नव्हतं? मला सांगा ना, शाळा नव्हत्या, कॉलेजेस नव्हते,
मग आता त्यांना माझा प्रश्न आहे की ईस्टर्न आणि वेस्टर्न फ्रीवे कोणी बनवला, सीलिंग कोणी बनवला, या अटल सेतूची संकल्पना कोणी मांडली, कोस्टल रोडची संकल्पना कोणी मांडली, मेट्रोचं तर माझ्याकडे 2014मध्ये माझं ज्यावेळी इलेक्शनचं ब्रॉचर निघालं होतं मॅनिफेस्टोचं, त्याच्यामध्ये माझ्यामध्ये मेट्रो होती, तुम्ही आणली काय, मोनो कोणी आणली? म्हणजे किती खोटं बोलायचं, ह्याला पण एक म्हणा ना, ठेवा ना. हा तुम्ही केलं, मिसिंग लिंक असेल, कोस्टल रोड असेल, अटल तुम्ही त्या ठिकाणी बघितलं कामाचा दर्जा, 2 महिन्यापूर्वी उद्घाटन झालेली कामं आता तुटली, खाली पडली, गळती झाली, हे तुम्ही केलं. तुम्ही कसल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या मागच्या गोष्टी सांगता आम्हाला? ह्याचे एकेकाचे व्यवहार काढले ना, ह्यांच्या सगळ्यांवरती जर खरं तुमची असेल ना तर पारदर्शक पद्धतीने चौकशी करा, लावा ईडी या सगळ्यांवरती. ह्या प्रकल्पामध्ये किती मोठे भ्रष्टाचार झाले, काँग्रेसने काय केलं नाही हे मला त्यांना सांगायची गरज नाही. काँग्रेसने खूप काय केलं. मुंबईमध्ये काय तुम्ही येण्यापूर्वी काही नव्हतं का? काय बघा, ते कंगना राणावत आणि ते त्यांचं सगळं स्वातंत्र्य सगळं त्यांचं जे आहे 2014 नंतर झालेलं आहे. हे दुर्दैव आहे खरं तर. काय आहे, त्यांना इतिहास माहीत नाही. त्यांनी पहिला इतिहास जाणून घ्यावा, अभ्यास करावा. अभ्यास करायचा त्यांची थोडीशी कमजोरी आहे. अभ्यास ते करत नाहीत, ते फक्त शिवाय देण्याचं काम करतात. राहुल गांधी आणि काँग्रेसला आता सत्ताधारी घाबरू लागले आहेत का, किंवा बॅकफूटवर गेले असं म्हणावं, आणि 2029ची ही लिटमस टेस्ट आहे असं पण म्हणावं? नाही, मला हे माहिती आहे की आमचा नेता राहुल गांधी हा निडर नेता आहे. हा आमचा नेता लोकांचे आवाज जे आहे तो बनण्याचं काम करतो. मी तुम्हाला सांगते की संसदेपासून रस्त्यापर्यंत हा सर्वसामान्य माणसांना भेटणारा नेता, लोकांचे प्रश्न जाणणारा नेता, आणि ते प्रश्न लोकांपर्यंत जे प्रश्न संसदेमध्ये मांडणारा नेता. म्हणजे प्रत्येक, आता तुम्ही बघा, नीटची परीक्षा असेल, आपण नीटच्या परीक्षेचा उल्लेख करतो, पण त्याचबरोबर CBSEच्या बाबतीमध्ये त्यांनी मुलांची म्हणजे विद्यार्थ्यांना भेटण्याचं काम केलं, छोटे छोटे लघु उद्योगवाल्यांना भेटण्याचं काम केलं. देशाचे पंतप्रधान स्वतःला सांगतात मी चायवाला आहे. किती वेळा त्यांनी एका लघु उद्योगाला भेटून माहिती घेतली की काय लघु उद्योजकाचीच परिस्थिती आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला आज राहुल गांधी आपलेसे वाटतात, कुटुंबात एक सदस्य वाटतात, पत्रकार परिषद घेतात, प्रश्नांना उत्तरं देतात, संसदेमध्ये आवाज उचलून त्या ठिकाणी प्रश्न मांडतात आणि निडरतेने मांडतात. आज मी मुंबईमध्ये एका ठिकाणी सकाळी जाऊन आले, आज तुम्ही मुंबईला पूर्ण विकण्याचं काम करतात. हे जे आवाज कोण उचलू शकतो ते फक्त राहुल गांधी विचारू शकतात, बाकी कोणाची हिंमत आहे? त्यामुळे मला या गोष्टीचं माहिती आहे की आमचा नेता हा इलेक्शनसाठी चुनावापुरता नेता नाही आहे. भाजपा ही फक्त चुनावापुरतीच आहे, पण आमचा नेता हा चुनावाचा नेता नाही आहे. आमचा नेता हा लोकाभिमुख नेता आहे. आमचा नेता हा कामाचा नेता आहे. आमचा नेता हा निडर नेता आहे. आणि प्रत्येक गोष्टीला म्हणजे स्वतःला, जसं मी मागाशी म्हणून सांगितलं की संयमाने आणि सहनशीलतेने घेऊन त्या गोष्टीला, तुम्ही सांगा जे राहुलजींनी आतापर्यंत सांगितलं सगळ्या गोष्टी खऱ्या ठरल्या. करोनापासून, आर्थिक नीतीपासून, देशाच्या संरक्षणापासून, चायनापासून सगळे विषय. आता पण आर्थिक जे संकट येणार आहे किंवा मधल्या काळामध्ये आखाती युद्धाबाबतीत त्यांनी म्हणणं मांडलं, तुम्ही पण बघितलं. हे विद्यार्थ्यांचं आंदोलन होणार हे पण राहुलजींनी सांगितलं होतं. ज्यावेळी कोटामध्ये त्यांनी पहिली मीटिंग घेतली होती त्याच्या आधी सांगितलं होतं. मागील 2 वर्षापासून राहुलजी नीटच्या परीक्षेबद्दल बोलतात की त्यामध्ये जो भ्रष्टाचार चालला आहे तो उघड करण्याचं काम ते करतात. त्यामुळे आम्हाला या गोष्टीचं पूर्ण जाणीव आहे की आम्ही जे आहोत ते लोकाभिमुख नेत्याचे आम्ही जे आहे ते काम करणारे कार्यकर्ते आहोत. आणि त्यामुळे मला या गोष्टीचा पूर्ण अभिमान आहे की माझा नेता ज्या तऱ्हेने लढतो, ज्या तऱ्हेने लोकांचे प्रश्न मांडतो आणि ज्या तऱ्हेने लोकांना प्रेमाने भेटतो, कुठल्याही तऱ्हेचं त्याच्यामध्ये जे आहे ते नेते न असतात सर्वसामान्य वागणारा नेता म्हणजे राहुल गांधी आहे. आणि माझा दुसरं पण एक सांगणं आहे, राहुल गांधी होणं इतकं सोपं पण नाही आहे. नक्कीच ताई, एक महत्त्वाचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे, केंद्रामध्ये अमित शहा यांचं वर्चस्व वाढतंय का, किंवा ते PM पदाचे दावेदार असतील, अशा बऱ्याचशा चर्चा रंगतात आणि त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणातही होईल आणि त्यामुळे सगळे ऑपरेशन टायगर, ऑपरेशन लोटस राबवले जातात अशी पण चर्चा आहे. नाही, हे एक चित्र तयार केलेलं चित्र आहे. ऑपरेशन टायगर जे तयार झालं ते डिलिमिटेशन बिलासाठी झालं, ज्याच्यामध्ये मला असं वाटतं की भाजपा 2029ला आम्ही हारतो का ह्या विषयावर घाबरून त्या ठिकाणी डिलिमिटेशन बिल आणण्यासाठी जे आहे ते सगळ्या खासदारांना त्यांच्या पक्षात घेत आहेत. म्हणजे आता तर मी बघितलं की TMCला सुद्धा अजून त्यांनी त्याच्यामध्ये सामील केलं नाही, त्याला सेपरेट पक्षामध्ये ठेवलं, ज्याचा एक खासदार निवडून आला नाही. उद्धव ठाकरेंचे 6 खासदार गेले, ते एकनाथ शिंदेच्या खासदारांबरोबर त्या ठिकाणी बसतात. मला एवढंच सांगायचं याच्या माध्यमातून की स्वतःच्या पक्षामधल्या पण काही नेत्यांना कमजोर करण्याचं काम ते करतात, अशी खूप चर्चा लोकांमध्ये आहे. म्हणजे उत्तर प्रदेश असेल, महाराष्ट्राच्या त्यांच्याबरोबर नेते जे आहेत त्यांना खच्चीकरण करण्यासाठी विविध मुद्दे ते काढतात किंवा लोकांना सपोर्ट करतात किंवा बोलण्याचं त्या ठिकाणी विविध माध्यमातून, टीव्हीच्या माध्यम असेल किंवा इतर माध्यमातून वापरतात, असं चर्चा महाराष्ट्रापासून दिल्लीमध्ये. पण मला एकच कळतंय की ज्या ठिकाणी तुम्ही चंदा चोरी करता, ज्या ठिकाणी तुम्ही पेपर चोरी करता, ज्या ठिकाणी तुम्ही ज्या तऱ्हेने युवकांवरती लाठीचार्ज करता, युवक काही विसरलेले नाहीत, पालक पण विसरलेले नाहीत. आणि तसं तुम्हाला माहिती आहे की श्रीरामांचं नाव घेऊन तुम्ही येता आणि त्यांच्याच मंदिरामध्ये पूर्णपणे जे आहे ती लुबाडण्याचं काम चालतं, हे योग्य नाही आहे. तुम्ही मंदिराचा विषय काढला म्हणून प्रश्न विचारतो, सिद्धिविनायक मंदिरात पण अशीच चोरी होते असं शिवसेनेच्या नेत्यांकडूनच एक पत्र एकनाथ शिंदेंना लिहिण्यात आलेलं आहे. राज ठाकरेंनी पण टीका केली आहे. हे दुर्दैवी आहे खरं तर. आता मंदिरात चोरी व्हायला लागल्यात आणि चोर करणारे कोण आहेत? सत्ताधारी पक्षामधले आहेत.
भाजपामधल्या आणि त्यांच्या संबंधित पक्षाचे दुर्दैव आहे हे खरं तर. म्हणजे काय म्हणतात त्याला, हिंदू धर्माच्या नावावरती बोलणारे लोक मंदिरात चोरी करायला लागलेत, जेव्हा की आपल्या देशाच्या संविधानाच्या माध्यमातून, म्हणजे काय बोलू आता मी, की यांच्यावरती मला अपेक्षित आहे की या सगळ्या लोकांवरती जे आहे ईडीची कारवाई व्हावी. खरं तर ईडीने याची चौकशी करावं, पण ईडी हे नाही करत आहे, ईडी विरोधी पक्षांचे काम करतं. त्यामुळे पण मला खात्री आहे की कोण ना कोणता त्याचा न्याय बरोबर होणार आहे येणाऱ्या काळामध्ये, आणि ते होणार. शेवटी किती जरी तुम्ही म्हटलं तरी नियतीच्या मनात जे असणार ते होणार येणाऱ्या काळात. नक्कीच ताई, धन्यवाद तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन आदिलसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.